नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या कोणत्या विद्यार्थ्याला पवित्र पोर्टलला नोंदणी करता येते। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत की बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला पवित्र पोर्टलला नोंदणी करता येते का। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी बघा लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी TAIT लक्षात घ्या, TAIT ची परीक्षा दिलेली आहे, काय म्हणतोय, TAIT ची परीक्षा दिलेली आहे, त्याच विद्यार्थ्याला पवित्र पोर्टलला नोंदणी करता येते। TAIT म्हणजेच याला शिक्षक अभियोग्यता चाचणी असे म्हणतात। त्याच लोकांना पवित्र पोर्टलला नोंदणी करता येते। CTET पास झालाय किंवा TET परीक्षा पास झालाय अशा लोकांना, फक्त TET व CTET परीक्षा पास होणाऱ्या लोकांना पवित्र पोर्टलला नोंदणी करता येत नाही। आता TAIT एक्झाम कुणाला देता येते व कुणाला देता येत नाही, फक्त DED झाले मित्र, DED झाले आणि त्यांनी पेपर 1 पण आणि 2 पण पास नाही म्हणतोय मी। जर पेपर 1 आणि 2 पास नाही, TET पेपर किंवा CTET पेपर पास नाही, त्या लोकांना TAIT एक्झाम देता येत नाही। बीएडच्या सर्व विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, बीएड ज्याचं पूर्ण झालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना TAIT एक्झाम देता येते, शिक्षक अभियोग्यता चाचणी देता येते। परत एकदा वाक्य रिपीट करतोय, बीएड झालेल्या पूर्ण विद्यार्थ्याला TAIT एक्झाम देता येते। आता बीएड प्लस लक्षात घ्या, बीएड प्लस TET पेपर सेकंड पास होणं गरजेचं आहे किंवा CTET पेपर सेकंड पास होणं गरजेचं आहे। त्या लोकांना 6 ते 10 पर्यंत संधी असते, 6वी ते 10वी पर्यंतची संधी असते। ठीक आहे। आता फक्त बीएड पूर्ण झालेलं आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपले TAIT चे क्लास चालू आहेत। ज्या विद्यार्थ्यांना क्लासला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे। क्लास विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह असतील, त्यानंतर रेकॉर्ड सुद्धा भेटणार आहे तुमच्या वेळेनुसार पाहण्यासाठी। त्यानंतर मित्रांनो नोट सुद्धा उपलब्ध आहेत, त्यानंतर तुम्हाला पेपरचं विश्लेषण असेल, सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत। आपला काही हंगामी क्लास नाही जे की ऍड आल्यानंतर चालू होतो असं नाही, ऍड येण्याच्या अगोदर पासून कंटिन्युअसली 2021 पासून आतापर्यंत 24 पर्यंत कंटिन्युअसली ऑनलाईनच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय। 2022 ची TAIT एक्झाम, 2021 ची TET एक्झाम, 2024 ची TET एक्झाम आणि सर्व CTET एक्झामचे आपल्याकडे मार्गदर्शन मिळत असते। आपल्या क्लासमध्ये रेग्युलर हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा झालेला आहे। आतापर्यंत 3 आणि 2 4,500 लोक आपले TET व TAIT एक्झाम मध्ये चांगले गुण घेऊन शिक्षक झालेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणतोय, बीएड पूर्ण झाले त्या विद्यार्थ्याला TAIT एक्झाम देता येते। आता बरेच विद्यार्थी मेरिट पण विचारत असतात। मित्रांनो, तुमचा सेफ स्कोर, सेफ म्हणजे तुम्हाला शिक्षक होण्यासाठी, कास्ट मधून शिक्षक होण्यासाठी साधारण 130 मार्क तरी मिळवावे लागतात, पूर्ण करावे लागतात। किती पैकी? 200 मार्कापैकी 130 मार्क कास्ट मध्ये असाल तर तुम्हाला तेवढे मिळवावे लागतात, आणि तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर हेच आकडा 135 ते 140च्या घरात असतो, 140। आता विद्यार्थी मित्रांनो, SC ला किती लागतात, ST ला किती लागतात, स्पोर्टला किती लागतात, प्रकल्पग्रस्तला किती लागतात असं म्हणायचं नाही, हे याच्यापेक्षा 5-10 मार्क कमी। आपली कास्ट कोणती आहे, आपल्याला कुठल्या प्रकारचं आरक्षण आहे, त्या पद्धतीने आपल्याला वर्ग निवडता येतात। विषयानुसार मेरिट लागत असतं, म्हणजे विषयाचे वेगवेगळे, जर मॅथ सायन्स असेल वेगळं, सोशल सायन्स असेल वेगवेगळं, लँग्वेज असतील वेगळं, 1ली ते 5वी वेगळं, 6वी ते 8वी वेगळं, वयानुसार वेगळं, म्हणजे प्रत्येक गोष्ट इथं पाहिली जात असते। रिक्त पदाच्या धर्तीवर सर्व काही अवलंबून असतं। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण टार्गेटच ठेवून चालायचं, मला या 200 मार्कापैकी साधारण 150 पर्यंत कसं पोहोचता येईल, 150च्या आसपास कसं राहता येईल, तरच आपल्या नावापुढे शिक्षक हे पद लागत असतं। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न म्हणजे बुद्धिमत्ता आणि गणित अगदीच कच्चं असतं। विद्यार्थी मित्रांनो, आपले व्हिडिओ बघून घ्या बरं का,
आपले रेग्युलर क्लास आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटतं नंतरच जॉईन करा मित्रांनो. इथे संपर्क क्रमांक दिलेला आहे. आपण फ्री क्लास सुद्धा चालू करणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्री क्लासमध्ये फक्त प्रश्न विश्लेषण असेल, मोजक्या प्रश्नाचा आणि हायलाइटेड प्रश्नाचा असेल. विद्यार्थी मित्रांनो डिटेलमध्ये बेसिक ऍडव्हान्स एक्झाम ओरिएंटेड शिकायचं असेल तर तुम्हाला क्लासला ऍडमिशन घ्यावं लागणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो फॉर्म आल्यानंतर, जाहिरात आल्यानंतर, शिक्षक भरतीची हवा आल्यानंतर अभ्यासाला लागू म्हटलं तर तुमचं काम होणं अशक्य आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आतापासून थोडं थोडं करा. तुम्ही बिझी आहे, नक्कीच वेळ काढावा लागेल. तुम्ही घरामध्ये बिझी आहात, गृहिणी आहात, वेळ असतो तर वेळ काढावा लागेल. तुम्ही शाळेमध्ये कुठल्या तरी कामावर जाताय किंवा तुम्ही शिक्षक म्हणून कामावर रुजू आहे, त्यातून सुद्धा तुम्हाला उरलेल्या वेळामध्ये किमान 4 तास दिवसभरामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. तरच आपल्या नावापुढं म्हणजे जे काय आपण आता तुटपुंजी पगार मिळवतो, कोणाला 10,000, कोणाला 6,000, कोणाला 3,000, कोणाला 5,000, कोणाला 20,000, कोणाला 25,000, 25,000च्या पुढे कोणालाच पगार नाही. सगळ्यात महत्वाचं इंग्लिश स्कूलच्या टीचरला सर्वात जास्त पगार म्हणजे 25,000, ते पण हेडमास्टर असेल तर. बाकी सर्व खाल्ल्या लोकांना 10,000, 15,000, 6,000, 7,000, 8,000, 9,000 अशा पगार आहेत. या पगारातून मुक्तता मिळवायची असेल तर तुम्हाला आतापासून अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मार्गदर्शन मिळवायचंच असेल तर हा संपर्क क्रमांक तुम्हाला व्हॉट्सअपला सेव्ह करायचा आहे, मेसेज करायचे आणि मार्गदर्शन मिळवायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या गोष्टी पटत असतील, सर्व ऑथेंटिक माहिती मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरायचं नाही. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.